सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर इथे आजचा एपिसोड पूर्ण ताकदीवरतीच होता, म्हणजे ताकद लावली होती। म्हणजे सांगायचं जर झालं तर एका म्हणजे ताकदी माणसासमोर दोन जे मुलं उभे होते आणि योगिता पण तर चांगले लढले, ते चांगले खेळले तिघही। कारण इथे अरबाजनी पूर्णपणे ताकदीचाच वापर केलेला आहे, पूर्णतः म्हणजे 100% ताकदीचाच वापर केलेला आहे। तर इथे सांगायचं जर झालं तर एपिसोडची सुरुवात अशीच झाली। सुरुवातीला निकीने पूर्णतः जोर लावला, जान्हवीने आणि निकीने योगिताचे ते जे होते प्राइज ओढण्याचे। तर सगळ्यात पहिले त्यांनी योगितालाच पकडलं आणि तिच्याकडचे दोघींनी पण तिलाही म्हणजे मानलं पाहिजे, योगितालाही चांगली म्हणजे लढली ती त्यांच्यासोबत, दोघींनाही चांगलं हे केलं। निकीच्या तर अंगावर जाऊन बसली होती, वरतून आर्या पण चांगलं सपोर्ट करत होती तिला म्हणजे खेळ म्हणून। तर इथं पहिला जो राऊंड झाला त्यामध्ये म्हणजे योगिताकडचं म्हणजे पूर्ण घेतलं होतं आणि तिकडे तर घनश्याम म्हणजे सूरज पहिल्यापासूनच सुरुवातच झालं होतं त्याची हे करायची। तर इथे अरबाज खूपच म्हणजे खूपच असं स्पोर्टिंग स्पिरिटच नव्हतं त्याच्यामध्ये अजिबातच, म्हणजे पूर्ण लगेच जाऊन पकडायचा काहीही झालं तर। सूरजच्या ताकदीनेच ओढून घेतलं, सूरजकडे एकच होतं आणि इथे निखिलकडे सर्वात जास्त होते। तर पहिल्या राऊंड मध्ये तर त्यांनी ताकदीचा वापर करून घेतला आणि त्या पोरींकडे तिकडं कोपऱ्यात जाऊन लपून ठेवलं। अरे खेळायचं तर खुल्या मैदानात खेळायचं ना, तिथं जाऊन लपून ठेवलं आणि तिथं दोघींना सांभाळायला ठेवून दिलं। तर इथं पहिल्या राऊंड मध्ये घनश्याम आणि योगिता असे बाहेर निघले। तर सेकंड राऊंड मध्ये तर सगळा राडाच झालेला आहे, पूर्ण म्हणजे पूर्ण राडाच झालेला आहे। सेकंड राऊंड मध्ये यांनी ओळखलं बी टीमनी, कारण काल मातीच खाल्ली यांनी, काय ते अरबाजला दिलं सगळ्यात जास्त म्हणजे नाही का निकी यांना। नंतर त्यांना कळालं आपली चूक काय आहे, म्हणजे अशी त्यांना बुद्धीच नाही अजिबात काय करायचं काय नाही। आणि ती अंकिता म्हणजे त्यांनी ना वैभवला आणि इरिनालाच सगळ्यात पहिले बाहेर काढायला पाहिजे होतं त्या दिवशी दोघांना बी, आणि चांगले चांगले जे आहेत हे म्हणजे जिंकले असते काहीतरी करून, पण यांनी काय त्या वैभवनी तर मातीच खाल्लेली आहे, पूर्णतः आपल्या टीम कडून म्हणजे विरुद्धच खेळला। तर चला इथं सांगायचं जर झालं तर दुसऱ्या राऊंड मध्ये त्यांना अक्कल आली आणि त्यांनी सूरजला सगळ्यात जास्त दिले। तर देऊनही काय उपयोग, त्यांनी काय केलं अरबाजनी सगळ्यात पहिले सूरजचं ओढलं, निखिलला पकडलं, दोघांकडून असं ओढून घेतलं आणि त्या दोघींना पोरींना तिकडं कोपऱ्यात जाऊन ठेवलं। असं तर कुणी पण खेळलं, त्या पोरींना कोपऱ्यात ठेवलं जाऊन आणि लागला हे करायला। तर असं पोरींकडे देऊन काय उपयोग आहे, खेळायचं तर खुल्या मैदानात यायचं आणि खेळायचं आणि त्याच्यावरून म्हणायचं त्यांना हात नाही लावायचा, त्यांना अजिबात हात नाही लावायचं। तर सूरजवरती तर खूपच असं म्हणजे हे केलं त्यांनी सगळ्यांनीच मिळून, तरी सूरज हे करतच होता म्हणजे त्याच्या दृष्टीने चांगला खेळत होता, म्हणजे टाळ्या वाजवण्यासारखंच काम केलंय त्यांनी, त्याच्यातच स्पोर्टिंगली स्पिरिट दिसलेला आहे। आणि हा अरबाज त्याला काय करतो, तसं घाबरलेले खूपच होते बरं का, निक्की आणि जान्हवी सुद्धा खूप घाबरले होते त्याला आणि अरबाज सुद्धा तसा घाबरलाच होता। आणि अरबाजचं काय चाललंय काय माहिती, कारण तो काल खरं बोलला, याला वैभवला सांगत होता मी मुद्दाम म्हटलो माझा हात गेलाय, हात सोड मुद्दाम बोलत होतो। आणि आजही तो मुद्दाम बोलला की मला इथं लागलं रे, माझ्या गालाला लागलं रे, मला इथे लागलं, मला तिथे लागलं, म्हणजे याचं पूर्णतः खोटच होतं। रितेश सरांनी चांगलंच झापायला पाहिजे याला। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो वैभव काय करतोय, तो काय बोलतोय, त्याला अक्कल आहे का काही, म्हणजे काय करावं काय बोलावं। त्या सूरजला कसा बोलत होता वरतून, म्हणजे काय, तरी आर्या त्याला बोलत होती मधून मधून। तर इथे सांगायचं जर झालं तर त्या टास्क मध्ये सूरज म्हणजे खूपच प्रयत्न केले त्यांनी, पण काय झालं तो निखिल काहीच करू शकत नाहीये, म्हणजे या दोघांना पकडून त्यांनी ओढून घेतलं, 2-3 होते त्यांच्याकडे ते प्राइज। तर निखिल तिकडे स्विमिंग पूलच्या तिथंच थांबला आणि इकडे ह्या दोघी जणी कोपऱ्यात जाऊन बसलेल्या आणि अरबाज तर काय म्हणजे हेच करून नव्हता देत, म्हणजे बोलत पण होता की तुम्हाला असं करतोय, तुम्हाला तसं करतोय, म्हणजे टच नको करू, असं नको करू। खेळायचं तरी कसं होतं, त्यातल्या त्यात ह्या दोन बाया ही निकी आणि जान्हवी त्याच्यावरती सूरजवरती भडकत होत्या। आणि इथे सांगायचं जर झालं तर हा दुसरा राऊंड जो आहे तो जिंकला यांनीच। आणि अभिजित सावंत दादांनी इथे घोषित केलं आणि म्हणजे जो शेवटचा राऊंड होता सूरज आणि निखिल बाहेर निघले। तर वर्षाताईंनी खूप समजून सांगितलं सूरजला, तू छान खेळलाय, सगळं व्यवस्थित खेळलाय। तर इथे
अरबाज मग कॅप्टन झाला. यांनी तिघींनी तर गिवअपच केलं, म्हणजे आम्हाला खेळायचंच नाहीये असं सांगितलं की आम्ही खेळणार नाही, काही नाही, तुला तुझी कॅप्टन्सी देऊन टाकली. तर हे पण उडवत होते. तर तिला राग येत होता निक्कीला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॅप्टन्सी टास्क चालू व्हायच्या आधीच ती म्हणत होती आपल्यापैकी जर कोणी झालं नाही तर यांची कामं ऐकायची नाही. मग आता यांनी जर केलं तसं तर, म्हणजे यांनी जर केलं तसं जर हे बोलले आम्हाला काम नाही करायचं तर अशा प्रकारे अरबाज कॅप्टन झाला. त्याला कॅप्टन्सी रूम मध्ये नेलं. बरेच त्यांचे काही डान्स वगैरे झाले. त्यानंतर वर्षाताई ज्या आहेत त्यांना निक्की म्हणत होती तुम्हाला आनंद नाही झाला का अरबाज कॅप्टन झाला? ती म्हटली हो. वर्षाताई म्हटल्या की हो मला झालाय आनंद. आणि इथे सांगायचं जर झालं अरबाज कॅप्टन झाल्यानंतर इथे सगळ्या ड्युटीज वगैरे वाटल्या. तर सूरजला कायम जसं झाडूचं देतात तसंच झाडूचंच काम दिलेलं आहे. आणि इथे सांगायचं झालं तर निकी जी आहे आरडाओरडा करताना दिसली. अंकिताला म्हणत होती मी काम करत असताना माझ्यामध्ये मध्ये करायचं नाही, माझ्यामध्ये यायचं नाही. तर धनंजय पवार खूपच छान बोलले. ते म्हटले बिग बॉस हिला कुठून आणलंय, कुठून शोधून आणलंय? तर ही निक्की काय आहे, वेगळीच आहे. आणि महत्वाचं म्हणजे तिचा मित्र कॅप्टन झाला तर त्याच्या सोप्यावरती ते ठेवलेले होते ना चौकोनी बॉक्स असे मोठे मोठे, तर ते उचलले. म्हणते माझा मित्र कॅप्टन झालाय आता मी उचलणार, म्हणजे बाकीचे सगळे येडेच, असंच तिचं म्हणणं होतं. तर इथं सांगायचं जर झालं तर खूप म्हणजे खूपच अनफेअर गेम झालेला आहे हा. म्हणजे सूरजच्या विषयी तर खूपच अनफेअर झाला आहे. पुन्हा त्यालाच बोलावून त्यालाच कसं तू चुकलाय, तू कसं चुकीचं खेळलाय हे अरबाज समजून सांगत होता. रितेश सरांनी खरंच याची शाळा घ्यायला पाहिजे, चांगलंच बोलायला पाहिजे अरबाजला, वैभवला, निक्की, जान्हवी यांना खूप म्हणजे खूपच झापायला पाहिजे. आणि सूरजची पुन्हा एकदा तारीफच करायला पाहिजे. नाहीतर त्याला जर पुन्हा जर काही बोलले तर मग तो आर्या त्यासारखं पुन्हा काही करणारच नाही. कारण आर्याला पहिल्या आठवड्यात छान खेळत होती. काहीतरी बोलले रितेश सर तर ती पण आता काही जास्त बोलत नाही, नादी लागत नाही कुणाच्या. तर ओव्हरऑल एपिसोड असा होता की इथं अरबाज कॅप्टन झालाय पण सूरजने सर्वांची मनं जिंकलेली आहे. सर्वांना सूरजचाच गेम आवडलेला असणार आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला सूरजचाच गेम आवडलेला असणार आहे. तर असेच व्हिडिओ आणि एपिसोडचे रिव्ह्यू पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.